कुणाचा तरी मुलगा वारला, कुणाची तरी पत्नी वारली की लगेच देवा माझा तुझ्यावर विश्वास उठला, माझी प्रियसी मला सोडून गेली, माझा तुझ्यावरचा विश्वास तुटला, माझा मित्र मला सोडून गेला, माझा तुझ्यावरचा विश्वास तुटला, मला आता देव आहे याच्यावर विश्वासच नाही राहिला. अरे बाबा, तुला होताच कधी विश्वास? देव आहे की नाही आहे हे तू अगोदर कुठंतरी वाचशील, जे आद्य ग्रंथ आहे त्यांच्यात शोधशील, तरच तुला कळेल ना की देव आहे की नाही. जिथे धर्माचा अभ्यास व्हायला पाहिजे होता तिथे धर्माचा अतिरेक होताना जास्त करून दिसतोय आपल्याला. जिथे धर्माचा अभ्यासामध्ये स्वधर्माचा अभ्यास, तुमचे स्वतःचे गुणधर्म कोणते, मानवाचा खरा धर्म कोणता, सेवा करूनच तुम्ही का स्वतःचा धर्म सांभाळला असता, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास न करता धर्माच्या नावाने अतिरेक करून द्वेष, दंगली आणि कोणीही तुम्हाला मूर्ख बनून जावं, इथंच आपण धर्मामध्ये अडकून पडलोय. नमस्कार. आजचा आपला विषय आहे भगवद्गीतातला पुढचा जो आपण एपिसोड घेतोय त्याच्यामधला पुढचा विषय असा आहे की या अडथळ्यांमुळे लोक भगवद्गीतेपर्यंत पोहोचत नाही. ते अडथळे कोणते आहेत आणि त्या अडथळ्यांना आपण कसं दूर करू शकतो याचा विचार त्या अडथळ्यांच्याच मध्ये उपायामधून शोधायचे आहे. पहिली गोष्ट की भगवद्गीता हा ग्रंथ तसा पाहिला तर घरोघरी पोचायला फार वेळ लागलाय, विलंब लागलाय. लोकांकडे आजही त्यांच्या घरी भगवद्गीतेचा ग्रंथ नाहीये, ज्याच्यावर आपलं जीवनाचं सार होतं, ज्याच्यावर आपल्या जीवनाचं सगळं नियम होते, ज्याच्यात आपण आपलं टेन्शन, ताण तणाव या सर्व वाईट गोष्टींमधून बाहेर पडून एक सुख समाधानाचं आयुष्य जगू शकत होतो. त्या आद्य धर्माची प्रत आपल्या घरी नसणं आणि ती आपण न वाचणं, ती समजून न घेणं, हे तसं म्हटलं तर आपलं दुर्दैव समजावं लागेल. नमस्कार, मी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माय प्रॉब्लेम्स माय सोल्युशन. जीवन खूप सुंदर आहे, चला इतरांचंही सुंदर बनवूया. आजचा आपला टॉपिक आहे की या अडथळ्यांमुळे लोक भगवद्गीतेपर्यंत पोहोचत नाही. तर पहिला मुद्दा असा आहे की मी पहिला दोष जो देऊ शकतो तो आहे की तो पूर्वजांना. कसं की आपल्या पूर्वजांनी आपल्या ह्या धर्मग्रंथाची किंवा तुम्ही आद्य ग्रंथ म्हणा, या ग्रंथाची खोली समजून नाही घेतली. त्यांनी ती पिढी जात पिढी दर पिढी पुढेच्या पिढीला जे ज्ञान द्यायचं होतं ते देण्यासाठी ती प्रत प्रत्येकाने ठेवली नाही, ती प्रत प्रत्येकाने सांभाळून वाचली नाही, ती सांभाळून वाचल्यानंतर ती पूर्ण मनापासून समजून घेतली नाही आणि त्याच्यातलं तत्वज्ञान जे होतं ते सीमित करून टाकलं. तेच तत्वज्ञान जर पिढी दर पिढी पुढे आपण सांगत आलो असतो, वाचत आलो असतो, तर कदाचित आज जगभरात जो काही कलह माजलाय तो नसता. म्हणून पहिला दोष आहे तो आपल्या पूर्वजांना की त्यांनी सगळ्यांना नाही, बऱ्याच लोकांनी त्यांच्यासाठी भगवद्गीतेसाठी खूप मनापासून काम केलंय, खूप प्रचार केलेला आहे, प्रसार केलेला आहे, पण मॅक्झिमम लोकांनी जे आहे ते खेडोपाडी मी पाहतो या गोष्टीपासून ते दूर झालेले आहेत. शहरात तर आता मॉडर्न सिव्हिलायझेशनच्या नावाखाली भगवत ग्रंथ, भागवतम, रामायण, महाभारत या गोष्टी म्हणजे एक ऑर्थोडॉक्स गोष्टी आहेत, जुन्या विचारांच्या आहेत. काही तर त्याला फॅशन म्हणतात की आता ती फॅशन गेली, सो इथून आपली सुरुवात आहे. म्हणून पहिला दोष जो आहे तो आपल्या पूर्वजांना दिला जाऊ शकतो की त्यांनी आपल्याला ते सांगणं कर्तव्य होतं, प्रत्येक पिढीला, प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीला. दुसरं की बऱ्याच लोकांना त्या गोष्टीची जिज्ञासा नाहीये. जिज्ञासा कशी नाहीये की काही व्याख्या त्यांच्या क्लिअर नाहीयेत. काहींचं म्हणणं आहे की खरंच देव असतो का? मग कुणी वारलं, कुणी जवळची व्यक्ती वारली, मुलगा वारला, पत्नी वारली, मग देव नाहीच आहे. मग कुणी परीक्षेत नापास झालं, कुणाची प्रियसी सोडून गेली, कुणाचं मित्रांचं भांडण झालं, कुणाला खूप मोठं आर्थिक नुकसान झालं, मग देवच नाहीये, मग माझ्यासोबतच असं का होतंय? मुद्दा असा आहे की देव आहे की नाही आहे, तुमचा त्यांच्यावर विश्वास कोणत्या आधाराने होता, या सगळ्या गोष्टी अगोदर क्लिअर पाहिजे. जर तुमचा विश्वास हा अढळ आधाराने असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टींनी तुमचा विश्वास तुटण्याचं काही कारण नाही. तरी सुद्धा विश्वास आहे की नाही आहे हे समजण्यासाठी किंवा देव आहे की नाही हे समजण्यासाठी तुम्हाला तो आद्य ग्रंथ वाचावा लागेल.
त्याच्यातले अनुभव तुम्हाला स्वतःला घ्यावे लागतील, त्याच्यातली सायकोलॉजी समजून घ्यावी लागेल, मगच आपल्याला गीता कळेल ना. पुढचं मला एक गौर गोपालदासांचा एक किस्सा आठवतो. त्यांनी एक लेक्चरमध्ये सांगितलं होतं की डार्विन जे आहेत, ज्यांनी आपल्याला सांगितलं की एका स्फोटामधून या जीवांचा जन्म झालेला आहे, तर ते अगोदर स्वतः सुद्धा खूप जीजसला मानत होते. ते चर्चमध्ये रेग्युलर जात होते, ते व्यवस्थित सगळ्या गोष्टी बायबलच्या फॉलो करत होते. अचानक त्यांच्या आयुष्यात एक कलाटणी आली, त्यांची जिवलग पत्नी वारली आणि पत्नी वारल्यानंतर त्यांचा देवावरून विश्वास उठला आणि नंतर त्यांनी एक सिद्धांत मांडला की या जगात जे जीव जन्माला आलेले आहेत ते एका मोठ्या स्फोटानंतर जन्माला आलेले आहेत आणि ते जीव जन्माला येण्यामागे फक्त विज्ञान आहे, इथं देव वगैरे ही कुठलीही संकल्पना नाही. तर तो त्यांचा विषय आहे. शेवटी श्रद्धा वगैरे हा विषय बाजूला पडतो. पण या अशा गोष्टींमध्ये जर का आपण खरंच मानलं की पत्नी वारल्यानंतर त्यांचं मत बदलू शकतं, याचा अर्थ कुणाचंही काही नुकसान झाल्यानंतर जर का देवाची संकल्पना बदलू शकत असेल तर तसं देवाची संकल्पना नसावी असं मला सांगावंसं वाटतं. पुढचं, धर्माची व्याख्या माहीत नाही. आत्मा असतो की नसतो हे माहीत नाही. कित्येकांना हेच माहीत नाही की खरंच आत्मा म्हणजे काय असतो, परमात्मा म्हणजे काय असतो, धर्माची खरी व्याख्या काय आहे. मग हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई एवढ्याच गोष्टींमध्ये धर्म थांबलाय का? धर्माची खरी व्याख्या काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला त्याची व्याख्या जिथं क्लिअर असेल, जिथं ती व्यवस्थित मांडून तुम्हाला ती लागू पडते की नाही हे दाखवलं असेल, ते तुम्हाला वाचलं गेलं पाहिजे. नशिबाने ते वाचलं जात नाही. पुढचा मुद्दा येतो की धर्माचा अभ्यास विरुद्ध धर्माचा अतिरेक. जिथं धर्माचा अभ्यास व्हायला पाहिजे होता, जिथं गीता, रामायण, महाभारत, कुराण, बायबल या गोष्टींचा अभ्यास व्हायला पाहिजे होता, जिथं त्यांच्यातलं तत्वज्ञान सांगितलं गेलं पाहिजे होतं, तिथं त्या जागेतलं तत्वज्ञान सांगून लोकांना चांगल्या मार्गावर आणण्याचा विषय बाजूला पडलाय आणि धर्माचा अतिरेक करून द्वेष, दंगली आणि तुम्हाला कोणीही मूर्ख बनवून जावं असा तुम्ही त्याचा अर्थ काढून मोकळे झालेले आहेत. इथं आपण धर्मामध्ये अडकून पडलोय. ह्या व्याख्या जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत लोक भगवद्गीतेपर्यंत जात नाही. पुढचा मुद्दा आहे की प्रचारापेक्षा, अभ्यासापेक्षा लोकांना, तरुणांना तर जास्त करून टीकेकडे जास्त कल आहे की एखाद्या गोष्टीवर चुटकुले तयार करणं, त्या विषयावर हसणं, गीतेतल्या एखाद्या अभंगाला घेऊन, एखाद्या श्लोकाला घेऊन काहीतरी विनोद तयार करणं, संप्रदायातलं जसं तुका म्हणे शब्दाने विनोद तयार करणं, कृष्णाला 16,000 पत्न्या कशा होत्या याच्यावरनं विनोद करणं, द्रौपदीचे 5 पती कसे होते याच्यावरनं विनोद करणं, अशा बऱ्याचशा गोष्टींवरनं विनोद वगैरे या गोष्टी करून चुकीचा अर्थ सांगून वेगळ्या प्रकाराने, साध्या भाषेत म्हणेल मी, कुत्सित प्रकाराने त्याचा एक प्रचार चालू आहे. तो थांबणं गरजेचं आहे. खरं तत्वज्ञान जोपर्यंत तुम्हाला वाचत नाही तोपर्यंत कळणार नाही. जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला या गोष्टींवर टीका करण्याचा अधिकार येत नाही. तुम्हाला वाचलंय, कळलंय, त्यानंतर तुम्ही टीका करता येते, ती अभ्यासपूर्ण टीका राहू शकते. पण चुकीचा प्रचार आणि अभ्यास न करता चुकीच्या मुद्द्यांवर टीका करणं, याच्यामुळे सुद्धा कदाचित लोक गीतेपर्यंत पोहोचत नाहीयेत. पुढचं की काही व्याख्या या अशा आहेत की देव खरंच मूर्तीत असतो का, किंवा कितीही चांगलं झालं, कितीही मी चांगलं काम केलं तरी माझ्याबद्दलच वाईट का घडतंय. तर अशा बऱ्याचशा मुद्द्यांमुळे लोक सरळ सरळ देवाला दोष देऊन मोकळे होतात. पण जे तत्वज्ञान तुम्हाला देवाची व्याख्या सांगू शकतं किंवा तुमच्या बाबतीतच असं का घडलं हे व्यवस्थित समजून सांगू शकतं, या गोष्टींचा अभ्यास आपण कधी केला नाही. आपण वरवर फक्त मानतोय की आम्ही अमुक धर्माचे आहोत, आमचा धर्म हा आहे, पण तो नुसता मानून चालत नाही. तुम्हाला त्याचं तत्वज्ञान माहिती पाहिजे. शेवटचा मुद्दा मी एवढाच म्हणेल की वाचल्यावरच तुम्हाला कळेल की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. तरी सुद्धा जर कुणाला काही भ्रम असतील तर मी काही गोष्टींचा दाखला देऊ इच्छितो की हे पृथ्वी तल सोडून बाहेर काही जग आहे का, अशी बऱ्याच लोकांना शंका असते, पण अभ्यास कोणी करत नाही. हे पृथ्वी तल सोडून बाहेर नक्कीच जग आहे, ज्या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पृथ्वी असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सौरमंडल असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या गॅलॅक्सीज आहेत आणि त्या सगळ्यांमध्ये असंख्य पृथ्वी असतील, असंख्य सौरमंडले असतील, त्या सगळ्यांमध्ये असंख्य प्रकारच्या जीवसृष्टी सुद्धा असतीलच. या सर्वांची मांडणी करणारा सुद्धा असणारच आहे. आणि त्याच्यातला एक पुरावा देतो की हिस्ट्री TV 18 एक फॉरेनचं चॅनल आहे, ज्याच्यामध्ये एशियंट एलियन्स म्हणून एक कार्यक्रम दाखवला जातो,
ज्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला एलियन्स म्हणजे परग्रही, त्यांच्या उडत्या तबकड्या या सगळ्या गोष्टींबद्दल इन डिटेल माहिती दिलेली आहे, ज्याच्यात अमेरिकेतल्या प्रत्येक प्रेसिडेंटला दरवेळेस ती माहिती का देणं भाग असतं, किंवा एरिया 51 नावाचा एरिया काय आहे, प्रत्येक देश या गोष्टीच्या बाबतीत अतिशय गोपनीयता का पाळतो आहे, अशा बऱ्याचशा गोष्टींवर त्यांनी खुलासा केलेला आहे. आणि त्याही पुढचं एक पाऊल सांगतो. आता 1.5-2 महिन्यापूर्वी पेपरला 2 एलियन्सचे ममीफाईड बॉडीज या प्रदर्शनासाठी ठेवल्या गेल्या होत्या. त्याच्या बातम्या होत्या, टीव्हीला होत्या, पेपरला होत्या. ज्या ममीफाईड बॉडीज होत्या त्या नक्कीच पृथ्वी तलावरच्या नव्हत्या, हेही सिद्ध झालेलं आहे. म्हणजेच कोणते तरी जीव बाहेरून पृथ्वीवर आले होते याबद्दल तीळमात्र शंका नाही. जर या पृथ्वी तलाला सोडून बाहेर अजून जग आहे तर त्या जगातली मांडणी करणारा सुद्धा आहे. म्हणून या सगळ्या संकल्पना क्लिअर होण्यासाठी एकदा का होईना तुम्हाला भगवद्गीता वाचणं अनिवार्य आहे. अपेक्षा करतो हे सगळे अडथळे आपण सगळेजण मिळून मिसळून दूर करू आणि आपला जो आद्यग्रंथ आहे त्याला एकदा तरी हात लावा, त्याच्यातलं तत्वज्ञान समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. अपेक्षा करतो माझे व्हिडिओ तुम्हाला खूप मनापासून आवडत असतील. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.